सध्या यात्रेचा सीझन चालू आहे आणि गुन्ह्याच्या संख्येमध्ये थोडीशी वाढ झालेली दिसते. काय आव्हान कराल जनतेला तुम्ही? आता या चालू महिना एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जवळपास प्रत्येक गावात यात्रा असते. या यात्रेच्या निमित्तानं वेगवेगळे सांस्कृतिक व इतर कार्यक्रम देखील गाव पातळीवरती आयोजित केले जातात. बऱ्याच ठिकाणावरून यात्रेतील मानपान यावरून मतभेद असतात. तर अशा सर्व प्रसंगी मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कोणतंही कायदा सुव्यवस्थेचं त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होणार नाही आणि कोणीही स्वतःहून कोणत्याही चुकीच्या फौजदारी पात्र कृत्यामध्ये सहभागी होणार नाही याची दक्षता घ्यावी. जर त्यांच्या गावामध्ये कोणतीही यात्रे अनुषंगाने मानपानाचे वाद असतील तर ते वेळीच पोलीस प्रशासनास कळवावे. आम्ही सदर गावामध्ये बैठक घेऊन त्यामध्ये शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढता येईल. परंतु अशा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये अथवा यात्रांमध्ये महिलांची छेडछाड किंवा शरीराविषयक इतर गुन्हे असा कोणताही प्रकार घडल्यास संबंधितावरती कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांना पुढील कठोर परिणामांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करतो की हे सर्व यात्रेचे उत्सव कार्यक्रम आनंदात आणि कोणताही वाद न होऊ देता शांततेत पार पाडावे. धन्यवाद सर.